व्हेजिटेरियन डिनर आलाय नॉनव्हेज खाय. आता काय माहिती नाही काय आवडत. हाय हॅलो, कसं काय मंडळी, सगळे ठीक ना? मी तुमचा लाडका ब्लॉगर रिनाज स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 57 आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. तर मी लगेच आंघोळ वगैरे करून बाहेर आलोय, कारण की आज आपण कॉलेजला न जाता आपण एका दुसरी जागेकडे जाणार आहे, कारण की एका दादाने मला ॲज अ कॅरेक्टर म्हणून चूज केलंय. सो मी तिथे जाणार, म्हणजे त्याच्या पेजसाठी आधी मी खूप सारं काम केलंय. तर नक्की सांगतो मी, पूर्ण थांबा जरा. कट्टे जातोय, काय करतोय, कसं जाणार आहोत, काय आहे एक्झॅक्टली. तर पहिलं उठल्या उठल्या बाप्पाचे पाया पडूयात. मी एक्झॅक्टली कॉलेजला न जाता मी एका जातोय शूटला. फूड ब्लॉगिंगचं शूट आहे. त्यात मी एका अकाउंटसाठी, मीन्स ईट ड्रिंक ट्रॅव्हल म्हणून एक अकाउंट आहे इंस्टावर, म्हणजे एकदम मेटा व्हेरीफाईड अकाउंट आहे. त्यासोबत मोर दॅन 200K फॉलोअर्स आहेत. तर तिथे मी ॲज अ मेल कॅरेक्टर म्हणून चाललो आहे. तर आज कॉलेजला तर सुट्टी होणारच आहे आपली. तर आता बघूया कसं काय होतंय सगळं. आपण गाडीने जाणार आहोत, ठाण्याला येते पॉपीस म्हणून. सो टुडे शूट आउटफिट विल बी ऑरेंज कुर्ता घातलाय छोटा शॉर्टवाला, त्यासोबत खाली बॅगी जीन्स आहे, गोल्डन वॉच आपला टायटनचा. तर त्यांची थीम ऑरेंज आणि व्हाईटवर आहे, तर मी व्हाईट टी शर्ट कॅरी केलं आहे. त्यासोबत शूज देखील कॅरी केले आहेत, कारण की पावसात शूज घाण होतील. आणि त्यासोबत अजून काय ग्लॅर्स तर आहेत आपले. बॅग वगैरे भरून झाली आहे. तर आता आपण चहा घेऊन निघूया. आजचा पहिला आउटफिट हा असेल. बाकी सगळं मी बॅगेत कॅरी केलं आहे. बॅगमध्ये मेकअप किट वगैरे घेतलं आहे थोडंसं टचअपसाठी. चला, थोडा थोडा पाऊस आहे, पण आता आपण गाडीने झालं म्हणून एवढं काय वाटणार नाही. तर बघू, चला जाऊ. माझ्या घरातून आता मी डायरेक्ट चालत चालत दादाच्या घरी येतोय, म्हणजे थोडंसं जवळ आहे. ची बिल्डिंग आणि माझी बिल्डिंग, तर चालत चालत आपण डायरेक्ट जाऊया. 23 माळावर तो राहतो, मातोश्रीमध्ये, आमच्या इथेच आहे विक्रोळमध्ये. पण नॉर्मल दोन ना, आपण चला जाऊया. दादाच्या घरातला व्ह्यू बघू शकता. गोदरेज दिसतो. दादा बोलला वर जाऊन टेरेस बघून ये, तर आता आपण टेरेस बघूयात काय आहे, काय असं वेगळं आहे. तो खूप युनिक आहे. चला जाऊया. लॉक आहे, पोपट झालेला आहे. आपण चला आता परत जाऊयात घरी. मस्त पोपट झालेला आहे. मला वाटलं चालू असेल, बट लॉक होतो. चला जाऊ परत घरात, आणि जरा वेळातच आता आपण निघू. दादा तयारी वगैरे करेल. दादाची गाडी आपल्या जुना घराच्या इथे, तो माझ्या समोर राहिलाय. तर आपण तिथून गाडीने डायरेक्ट जाऊया ठाण्याला. आता आपण पोहोचलोय गाडीपर्यंत, तर आता आपण डायरेक्ट बसून निघूया. चला. वगैरे पार्क केली आहे इकडे इबियानामध्ये आपण पोहोचलेलो आहे. तर चला आता डायरेक्ट जाऊयात पॉपीस. आम्ही पोहोचलोय मॉलमध्ये, तर दादा तिकडे बसलाय. तर आता आपण जाऊयात हळूहळू चालत चालत. बॅग वगैरे तर मी कॅरी केली आहे, कारण की बॅगेत थोडं सामान आहे आपलं. शूज घातलेत आता. तर चला जाऊयात. शूट आहे, दादा अजून एक दादा येतोय पंकज म्हणून, त्याचं शूट आलेलो आहे पॉपीज मध्ये. तर थोड्या वेळातच आपण शूटला सुरुवात करूयात. आपल्या सोबत अजून एक मेल कॅरेक्टर आलाय, पंकज दादा. तुम्ही खूप साऱ्या रील्स मध्ये बघितलं असेल त्यांना. एकदम फेमस क्रिएटर बोलू शकतो. त्यासोबत तो चांगला कंटेंट क्रिएट करतो पण आहे. तर त्यासोबत अजून तो फूड ब्लॉगिंगचे जास्त कंटेंट करतो, तुम्ही त्यात बघितलं असेल. तर आता त्यांच्यासोबत आपण शूटला तयारी करू. तर थोडासा टचअप वगैरे मारून आता आपल्याला याचं शूट करायचं आहे. तर आता शूटसाठी आपण तयारी करूया, माईक वगैरे लावूयात थोडा, आणि ऑर्डर वगैरे प्लेस करू. त्याचे थोडे व्हिडिओज घेऊ, सो दॅट प्रॉपर वाटलं पाहिजे. म्हणजे मी तर ब्लॉग बनवायला आलो इकडे, द थिंग इज, बट त्याला रील टाकायचे. सो नक्की ईट ड्रिंक ट्रॅव्हल त्याच्यावर माझा व्हिडिओ येणार आहे, रील आहे. तर ती नक्की बघा. मी त्यात टॅग पण करेल खाली कुठेतरी, तिथे नक्की बघा, इंस्टावर येणार आहे. तर शूट वगैरे एकदम प्रॉपर झालाय. तर आता आपण डायरेक्ट जाऊयात घरी. मस्त शूट झालं एकदम. तर आता 1-2 दिवसात ती रील येईलच इंस्टावर, तर नक्की बघा. ईट ड्रिंक
ट्रॅव्हल शूट वगैरे संपवून तर आता डायरेक्ट जाऊयात घरी. दादाने गाडीने ड्रॉप सर्व्हिस देऊन आता आपण घरी जाऊयात. शूट एकदम मस्त झालं. तर व्हिडिओ 2-3 दिवसात रिलीज होईल. तर आता आपण लगेच फ्रेश वगैरे होणार. पोहोचलोय मी घरी. चला कपडे वगैरे चेंज करू. घरी आलो थोडं याच कुर्त्यावर घरातच एक शूट करून घेतलं एका मंडळाचं. तिथे बोलवलेलं मला पाठपूजन सोहायला, सो त्यांना शाउटआउट हवा होता तो ते केलं. आणि आता आपण फ्रेश वगैरे होऊयात कारण की आल्या आल्या लगेच शूटलाच गेलो. गंधारी माझं शूट करून घेतलं. सो 4-5 टेक लागले बट झालं, चांगलं झालं. एडिटिंग देखील करून झाली. तर आता आपण लगेच फ्रेश वगैरे होऊन जेवून घेऊयात. एवढी भूक लागली की व्हिडिओच काढायला विसरलो आई शपथ जेवणाचा. तर जेवायला होता डाळ भात, बटाट्याची भाजी होती, एक चपाती खाल्ली. तर आता आपण थोडा अभ्यासाला बसूयात. हे बघा वह्या वगैरे काढल्या तर अभ्यास करूयात चला. कारण की 2 दिवस कॉलेजला कंटिन्यूअस गेलो नाहीये आणि शूटच चालू आहे. तर आता लगेच थोडा अभ्यास करू. 2 दिवस काय केलो नाही. आधीचा पण खूप सारा बॅकलॉग्स माझे राहिलेत लिहायचे. खूपशी बुक्स कंप्लीट आहेत माझे, तिथे कंप्लीट करूया. कारण की आता मला टेन्शन येतं कारण की आता आमचे थोड्या 1-2 वीक्समध्ये इंटरनल्स आहेत देखील येणार आहेत. बस याला केटी वगैरे लागायची. त्यापेक्षा आता गपचूप वह्या वगैरे कंप्लीट करूयात बसून. बस झालं भाई. खूप फिरलो वगैरे. आता चला करून घेऊया. नोट्स तर लिहून झाले कॉस्ट अकाउंटिंगचे 8:30 ते 9:30 खूप वाजले. जरा जास्तच अभ्यास केला. त्यानंतर संचित आलेला घरी. संचितने थोडी एडिटिंग वगैरे केली आणि आज मी एक रील पोस्ट केली आहे म्हणजे एका मंडळाची. तर ती नक्कीच बघा. लाईक, शेअर नक्की आपले चालूच ठेवा. आणि ती Instaवर मी पोस्ट केली आहे. YouTubeवर टाकणार नाहीये. YouTubeवर शॉर्ट्सला टाकली तर. आणि असंच प्रेम असू द्या. तर आता आपण जेवून घेऊया. एक तर बुक झाली आहे कंप्लीट. अजून 4 करायचे आहेत. टॅक्सची देखील बुक कंप्लीट करायची आहे कारण की चेकिंग लवकरच होणार आहे इंटरनल्सची. तर आपण कॉस्ट अकाउंटिंगची आज केलेली आहे. तर चला आता जेवून घेऊयात पहिले. जिने जेवण वाढलेलं आहे. डाळ भात आहे, बटाट्याची भाजी आहे, चपाती खाऊयात आणि लगेच जेवूया चला. मस्तपैकी पोटभर जेवून आता झोपायचा टाईम आहे. माझे डोळे असे पेंगल्यासारखे झालेत. कारण की आज मस्त शूट वगैरे तर झालं आपलं. पहिला कोलॅब होता. व्लॉगमध्ये मी दाखवला. तो आता 2-3 दिवसात होईलच रिलीज. तर आपल्याला ते कळेलच. तो Instaवर जाईल. मी शॉर्ट्स पण टाकायचा प्रयत्न करेन. तर आता आपण झोपून घेऊयात. उद्या 2 दिवसांनी सोमवार, मंगळवार आणि आज सुट्टी मस्तपैकी घेतलेली आपण. तर उद्या गपचूप कॉलेजला जाऊया. लेक्चर वगैरे बसू. थोडं बघू काय झालंय, काय नाही, काय माहिती नाही. तर आता आजच्या ब्लॉगला आपण इथेच बाय-बाय करूया. असेच नवनवीन कंटेंट ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करेल. जर का ब्लॉग आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं असेल तर नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 57 आपल्याला 100 डेज ब्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे. तर आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय-बाय.